बिलकुल स्पेस नाही आहे, त्यामुळेच एवढे दिवस व्हिडिओ वगैरे कंटिन्यू शूट होत नव्हते. आता रेग्युलर व्हिडिओ येत आहे. मातीचा सुगंध दरवळू दे, हिरवी पानं डोलू दे, या छोट्याशा कोपऱ्यात आनंदाची फुलं फुलू दे. हाय हॅलो नमस्कार, आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या बाल्कनी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आरूने माझ्या बाल्कनीमधून बाहेर बघितलं ना की आधीपासूनच थोडीशी हिरवळ आहे, पण म्हटलं चला अजून थोडीशी झाडं आणूया आणि आपल्या स्वतःच्या बाल्कनीमध्ये ती लावूया. तर हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं बरं का. आणि हे असं तुळशी वृंदावन मला हवंच होतं. खूप दिवसांपासून म्हणत होते मी हे करेन पण आपलं स्वतःचं घर झाल्याशिवाय म्हटलं नको लावूया कुठे काही झाडं वगैरे, खूप पसारा होऊन जातो आणि आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टीसुद्धा करता येत नाही. म्हणून मी ना हे 2 स्टँड पण आणले आहेत. खरं सांगायचं तर घर सजवताना जसे आपण वेगवेगळ्या वस्तू घेतो, डेकोरेशन करतो, पण झाडं लावली ना की त्या सजावटीमध्ये एक वेगळा जीव येतो बरं का, असं मला तरी वाटतं. तुम्ही पण सांगा की तुम्हाला कसं वाटतं. विशेषतः बाल्कनीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी थोड्या वेळ बसताना आजूबाजूला ही छान अशी हिरवी झाडं जर असतील ना तर मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आता ही नवीन झाडं आणली आहेत, पण फक्त आणून ठेवायची नाही आहेत. कोणतं झाड कुठे छान दिसेल, कोणत्या कोपऱ्यात ठेवायचं आहे आणि बाल्कनी त्याने सुंदर दिसेल हे सुद्धा बघायचं. आज ना आम्ही झाडं लावणार आहोत. जी झाडं तुम्ही आणलेली बघितलं तर ते झाडं आज लावायची आहे. आणि काय करते हे तर जी झाडं आहेत ना नवीन घरासाठी आणलेली तुम्ही बघितली, तर ती झाडं आज प्रॉपर अशी सेट करायची आहेत. आणि पावसाळा सुरू होणं आणि आपण झाडं लावणं हा एक म्हणजे इतका सुंदर क्षण असतो ना की, आणि नवीन घरामध्ये ते पण बघू शकता. माझा हा थोडा वरचा जो पसारा आहे ना तो सुद्धा आवरायचा बाकी आहे. सो पण म्हटलं चला मस्त बाहेर मी तुम्हाला दाखवते. मस्त असा पाऊस येत आहे बाहेर, छान वातावरण आहे बाहेरचं, सुंदर असं सगळं सगळी हिरवळ झालेली आहे सगळीकडे. आत्ता थोडासा थांबला आहे इकडे पाऊस, पण जे नाशिकचे आहेत सगळ्यांना माहिती असेल की केवढ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. अगदीच थोडासा येतो आहे आत्ता, पण दुपारी ना 12-12:30पासून असा पाऊस छान चालू झालेला होता. आणि आधीच्या घरी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील माझे, पण तुळस राहत नव्हती, जास्वंद तेवढं थोडंफार टिकायचं, पण त्याला फुलं मात्र येत नव्हती. असं काहीतरी व्हायचं. ऊन आणि त्याला हवा वगैरे पुरेशी मिळत नव्हती. इतकं मोकळं होतं, हवा होती पण ऊन बिलकुल पण नाही. सकाळचं थोडं 15 मिनिटाचं का होईना पण झाडांना ऊन हवं असतं. तसं ह्या घरी सगळं काही छान आहे. सो बघू आता आपण कसे झाडं लागतात ते. एक गोष्ट बनवली आहे जी की तुम्हाला बाहेर जाऊन दाखव. हां, बाहेर जाऊन पण ती काहीतरी गोष्ट दाखवणार आहे. म्हणजे मी लीव्स बनवले. बस 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 आता आपल्याला झाडं लावायची. हे जे लीव्स आहेत ना ते अरुणे शाळेमध्ये बनवले आहेत बरं का. किती सुंदर दिसत आहेत नाही. त्या गुलाबाच्या जवळ लावल्यावर तर अगदी त्या गुलाबाचेच लीव्स वाटत आहेत. ट्रेंड फॉलो करायचा आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. त्या झाडांपेक्षा सुद्धा जास्त घाई इथे आरूला झालेली आहे. आई चल ना आपण झाडं लावूया. केव्हापासून त्या मातीमध्ये हात घालून इथे ती तयार आहे की झाडं कधी लावायची आहेत. मातीसुद्धा तिने बऱ्यापैकी मिक्स केली. आणि मातीमध्ये ना ह्यावेळेस पहिल्यांदाच मी कोकोपीट वापरणार आहे. तर बघा हे जे आहे कोकोपीटची वीट आहे. हे जे आहे ते खत आणलेलं आहे मी नर्सरीमधूनच. हे खत आणलं आणि खूप चांगला रिझल्ट आला मला याचा. दुपारपासून आरू या गोष्टीची वाट बघत होती की कधी आपण माती खेळायची आहे. फायनली संध्याकाळचे 4-4:30 वाजले. इथे आम्ही आधी सगळी कोकोपीटमध्ये पाणी घालून ते मऊ करून घेतलं आणि जेवढं लागलं ना तेवढं आपण वापरू शकतो. बाकीचं ठेवून पण देता येतं, ते सुकूनही जातं लवकर. तर माती आणि कोकोपीट आणि त्यामध्ये थोडंसं खतही घालून घेतलं. अशा पद्धतीने मी ह्यावेळी झाडं लावली आहेत. सुरुवातीला अगदी थोडीच झाडं आणली आहेत आणि खत जेव्हा मी घालते तेव्हा आरूची रिॲक्शन तुम्ही बघू शकता की कशी रिॲक्ट झाली आहे. त्याचा वास इतका खराब येत होता ना तिला की ती तिथून उठूनच गेली. आणि त्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि बघा कोकोपीट आपण जेवढं हवं आहे तेवढं असं मऊ झालेलं जे आहे ते काढून घेऊ आणि बाकीचं उरलेलं ठेवून पण देऊ शकतो. आता हे असं प्लांटिंग वगैरे करण्याची ही माझी पहिलीच वेळ बरं का. याआधी मी कधी असं खास प्लांटिंग नाही केलं.
आपलं नेहमीप्रमाणे नर्सरीमधून झाडं आणायची, थोडीफार माती घालायची आणि ती तशीच ठेवायची. हे असं माझं दुर्लक्ष झालेलं होतं. पण ह्या वेळेस म्हटलं नाही, आपण खूप मनापासून सगळं काही करू. त्यामुळे आधी तुळशीच्या कुंडीमध्ये माती घातली आणि वरतून तुळस लावून दिली. अगदी मुळंसुद्धा तुटू दिली नाही बरं का तिची. अशीच आपण काळजी घेतली पाहिजे तुळस लावताना, कुठलीही झाडं लावताना. आता हे जे पॉट आहे ते आहे माझे इंडोअर प्लांटसाठी. तर त्याला आधी किती खाली माती लागते आहे हे मी बघून घेतलं व्यवस्थित. जेवढी हवी आहे तेवढी माती घातली. त्यानंतर पुन्हा थोडंसं खत घातलं. त्यानंतर कोकोपीटसुद्धा घातलं होतं. मातीमध्ये मिक्स केलेलं होतं ऑलरेडी. आणि ते इंडोअर प्लांटची मी मोठ्या प्लांटरमध्ये प्लांटिंग करून घेतली आणि खूप छान असं आणि दिसत आता होतं हे ते त्यामध्ये. आतापर्यंत एवढी झाडं झाली आहेत लावून. जास्वंद होतं याच्यामध्येच राहू दिलेलं आहे मी. पण माती थोडी चेंज करेल आणि त्याला खत वगैरे जे दाखवलं तुम्हाला ते खत पण टाकेल. वाढ त्याची छान होते पण फुलं पाहिजे तेवढी येत नाही आहे, म्हणून याची माती चेंज करेल. त्यानंतर इथे आहे शेवंती आणि याच्यासाठी मला कुंडीच राहिली नाही, कारण ना शेवंती ह्या कुंडीमध्ये लावून घेतली मी, जी घरात होती आधीपासूनची कुंडी. त्यात गुलाबालासुद्धा मला कुंडी. इथे मोगरा लावला. आणि हे असे काहीसे दिसत आहेत माझे नवीन आणलेले प्लांट. काही गोष्टी ना घरात आणल्या की फक्त जागा भरत नाही हो, त्या जागेला एक वेगळी ओळख निर्माण होते. तर बघा, हे असे काही उद्योग आपल्याला करायचे असतात ना, तेव्हा यामागे ह्या अशा गोष्टीसुद्धा असतात बरं का. तर आता हा पसारासुद्धा मला इथे आवरून घ्यायचा आहे. काही रोपं नवीन आणली, हा फक्त प्लांट आणण्याचा विषय नाही आहे बरं का. या छोट्याशा जागेला माझ्या मनासारखं बनवण्याचा हा एक माझा प्रयत्न आहे. एक एक रोप लावताना ते कुठे ठेवायचं, ते तिथे कसं दिसेल. कदाचित तुम्हालाही वाटेल ह्या एवढ्याशा जागेसाठी हे एवढं काय, पण घर सजवण्यासाठी मजा कदाचित याच गोष्टींमध्ये असते नाही का. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अनुकरण केल्या ना, तर त्यातच आपल्याला आनंद मिळत असतो. आता मला आणखी गुलाबाची पण झाडं खूप आवडली होती, पण म्हटलं नको, पहिले एवढ्या झाडांची काळजी आपल्याकडनं व्यवस्थित घेतली जाते का ते बघू आणि त्यानंतरच आणखी झाडं आणू. कधी कधी काय होतं ना, आपण जास्तीची झाडं आणतो किंवा एखादी गोष्ट आवडली म्हणून खूप काही घेऊन येतो, पण त्याची तेवढी काळजी तेवढी निगा आपल्याकडनं राखली जाते का हे आधी बघायचं आणि त्यानंतरच आपण काय तो मोठा डिसिजन घ्यायचा. म्हणून मी ही थोडीशीच झाडं आणलेली आहे. आधीचीच माझी तर 2-3 रोपं आहेत. या रोपांना सकाळी उठल्यानंतर पाणी घालायचं, तुळशीची पूजा करायची. यात मिळणारा आनंद तो खूप असा वेगळा असतो आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वाटते ती सकाळ. तुळशीला पाणी घालायचं, हळदी कुंकू व्हायचं, दिवाबत्ती करायची. खूप छान असते ही सगळी सकाळ. आणि संध्याकाळीसुद्धा प्रसन्न वाटतं तुळस दारात असल्यावर आणि त्याची काळजीसुद्धा आपण तशीच घेतली पाहिजे. इकडे तर मी सगळे छान असे प्लांट लावलेले आहे, पण बाल्कनी कशी सजवली याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे याआधी. तो सुद्धा जाऊन नक्की बघा बरं का. त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही मनापासून भरभरून प्रतिसाद दिलात. खूप जणांनी तो व्हिडिओ पाहिला, आवडला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. हा 5-6 झाडांचा जो सेटअप आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे तुळशी वृंदावन खूप दिवसांपासून मला घ्यायचं होतं. थोडंसं मोठंच घ्यायचं होतं, पण आता मला घेण्याची घाई झाली होती आणि मोठं घेतलं तर म्हटलं पुन्हा ठेवणार कुठे. खरं तर ना तो जो आहे ना तो ईशान्य कोपरा आहे, मला तिथेच तुळशीचं वृंदावन ठेवायचं आहे. पण अजून तर जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ता की कपड्यांचं स्टँड वगैरे, कपडे वाळत घालण्याचं, त्याची काहीही ॲडजस्टमेंट अजून माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये खूप छान असं काहीतरी सजवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि छान वाटतं आहे मला हे सगळं करताना. नवीन नवीन गोष्टी किंवा माझं नवीन घर हे तुम्हाला पाहायचं असेल आणि चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलवरचे तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. ज्या गोष्टी आवडत आहेत किंवा सजेस्ट कराव्याशा वाटत आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन घरातल्या काहीतरी छान छान गोष्टींसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. याचीच कळी असेल तेव्हा असं करायचं आणि जेव्हा थोडंसं मोठं होईल ना तेव्हा पण असं करायचं आणि पूर्ण जेव्हा उघेल ना तेव्हा